रावेर मतदारसंघामध्ये खडसे नणंद भाऊजाईमध्ये आता कलगीतुरा रंगलाय। कारण भाजपचा 400 पारचा हा नारा खोडून काढणार राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी थेट आव्हान दिलं। रोहिणी खडसेंनी 4 जूनची वाट पाहावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान रक्षा खडसे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। पाहूया आपल्यासोबत सुद्धा रक्षाताई खडसे आहेत। ताई, खरं तर एकीकडे आपण बघतोय की नणंद भाऊजांमधील जो कलगीतुरा जो आहे तो रंगल्याचा पाहायला मिळतोय। रोहिणी खडसे यांनी म्हटलंय की 400 पारचा नारा जो आहे हा आम्ही खोडून काढू। एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आपल्याला त्यांनी आव्हान दिलेलं आहे। मी त्याच्यावर एवढंच उत्तर देईल की रोहिणीताईंनी 4 जूनची वाट बघावी। एकीकडे पाहायला गेलं तर खरं तर आपला प्रचार सुरू आहे। या प्रचारादरम्यान खरं तर काही व्हिडिओ देखील व्हायरल केले जात आहेत की गावातून जे आहे खरं तर आपल्याला विरोध केला जातोय, विकास कामांवरून विरोध केला जातोय, अशा पद्धतीचं व्हिडिओ जे आहे ते व्हायरल होत आहे। या संदर्भात काय सांगाल? असा विरोध कोणत्याही गावामध्ये नाहीये। एखादा कोणीतरी माणूस दारू पिऊन येतो आणि तो अरेतुरीची भाषा जर वापरत असेल तर त्याला मी उत्तर देणारच। मी ते खपून घेणार नाही। विरोधकांना माझ्या कामावर शंका असेल तर त्यांनी माझ्या समोर येऊन बोलावं। मी आज त्यांना सगळ्या कामांची यादी वाचून ऑन रेकॉर्ड आणि ऑन कॅमेरा मी सांगते, वाचून दाखवायला मी तयार असेल। त्याच्यात कुठेही काही खोटं असेल तर ते जनता त्याच्यावर निर्णय घेईल। पण विरोधकांकडनं हे जे व्हिडिओ अर्धवट व्हिडिओ जे व्हायरल केले जाते अतिशय चुकीचं आहे। आणि आज कोणी असेल, आज महिला म्हणून त्यांना सुद्धा थोडंफार त्यांच्या बुद्धीची मला क्यू करावीशी वाटते की अशा पद्धतीचं कुठं राजकारण होत नाही की तुम्ही दारू पिऊन एखाद्याला माझ्या समोर पाठवणार आणि तो माझ्याशी म्हणजे डोकं इन द सेन्स अरेतुरीची भाषा वापरणार, तर हे तर मी खपवणार नाही। प्रश्न आहे, निवडणूक आहे, नक्कीच तुम्ही माझ्या समोर यावं आणि मी तर खुलेआम पूर्ण आव्हान स्वीकारते। जण या ना तुम्ही माझ्या समोर आणि विचारा 100 प्रश्न, मी 100 प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे। आता कोणता प्रवेश कधी होणार ते नाथभाऊ सांगतील। येणाऱ्या निकालातूनच करता आपण या उत्तर देणार असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।